Students, good morning. Okay, we are learning the solution and colligative property chapter, in which we are in the elevation in boiling point content. Elevation in boiling point. Elevation means वाढ, increase होणे. Boiling point मध्ये वाढ होणे. कशामुळे होणे? Due to addition of non-volatile solute. Okay, NaCl, KCl असे काहीतरी सोल्यूट तुम्ही जर ऍड केले तर काय व्हायला लागतं, तर ते बॉइलिंग पॉईंट वाढायला लागतो. त्याला म्हणतो आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आता आपण एक एक्झाम्पल बघूत म्हणे, किंवा त्याचं एक अगोदर बॉइलिंग पॉईंटचे डेफिनेशन बघूत म्हणे. ओके, बॉइलिंग पॉईंट. बघा, समजा हे बीकर आहे, याच्यामध्ये वॉटर टाकलोय मी. वॉटर आहे, त्याला मी खालून हीट करतोय. ओके, काय व्हायला लागतात, इथं व्हेपर्स यायला लागतात. वेपर्स यायला लागतात आणि मग हे जेव्हा बॉईल होतो तुम्ही, वेपर्स यायला लागतात तेव्हा हे बॉईल व्हायला लागलं. म्हणजे बॉईल हे नंतर होतं, पण अगोदर वेपर्स तयार होतात. बॉईल केव्हा होतं, हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो आपण त्याला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर तुम्ही बघितलात तर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला खालून जर तुम्ही हीट करायला सुरू केलं तर ह्या लिक्विडचं वेपर प्रेशर तयार होते आणि वर ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर आहे. हे दोघं जण बॅलन्स होतात, म्हणजे इक्वल होतात आणि मग सोल्युशनची बॉइलिंग सुरू होते. बबल्स यायला सुरू होतात खालून, बुडबुडे ज्याला आपण म्हणतो मराठीमधनं. म्हणजे एक हिटिंग चालू आहे, म्हणजे टेम्परेचर वाढते. पण ज्या टेम्परेचरला ॲटमॉस्फेरिकचं वेपर प्रेशर आणि खालचं लिक्विडचं वेपर प्रेशर इक्वल येते, त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. म्हणजे इट इज द टेम्परेचर at which vapor pressure of liquid is equal to atmospheric pressure. Vapor pressure of liquid is equal to atmospheric pressure, called बॉइलिंग पॉईंट, BP शॉर्टमध्ये म्हणतो आपण त्याला बॉइलिंग पॉईंट. म्हणजे इट इज अ टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, किंवा लिक्विड आणि वेपर या दोन फेज एकमेकाला इक्विलिब्रियममध्ये असतात. हे लिक्विड आणि वरची वेपर हे दोन फेज ह्याच्याच लिक्विडच्याच. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे H2O चा बॉइलिंग पॉईंट, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, असं असतात ज्यांचा बॉइलिंग पॉईंट काही कमी जास्त असतो, तो असू शकतो, याच्यात काही एवढा विशेष नाही आहे. इथेनॉलचा समथिंग आहे, 56 समथिंग आहे. प्रत्येकाचा बॉइलिंग पॉईंट आहे काही ना काही, कारण प्रत्येक लिक्विड केव्हा ना केव्हा बॉईल होणारच आहे, म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. तो बॉइलिंग पॉईंट कशावर डिपेंड आहे? त्याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवर डिपेंड असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स होता, वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, HOH, वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, याचा बॉइलिंग पॉईंट थोडा जास्त आहे. पण दुसऱ्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही, जसं कमी आहे, मिथेन म्हणा, इथेन म्हणा, किंवा ब्युटेन, प्रोपेन, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे, त्यांचं बॉइलिंग पॉईंट थोडासा कमी. तर बॉइलिंग पॉईंट हे त्याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड असतो. पण हे इलेव्हेशन म्हणजे काय होणे, तर वाढ होणे. बॉइलिंग पॉईंटमध्ये वाढ होणे. वाढ कशामुळे होते? ती वाढ जी होते ती आपण काय केल्यामुळं? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळं. कोणतं सोल्यूट? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळं. बघा, नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे असं सोल्यूट की जे सोल्यूट आपल्याला वेपर प्रेशर कमी करते. आपण रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरमध्ये शिकलोय की वेपर प्रेशर कमी करते ते सोल्यूट. म्हणजे कोणतं सोल्यूट? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. ठीक आहे, बघा, तर याचं एक मस्त एक्झाम्पल आहे, किंवा सिम्पल एक्झाम्पल आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरचं. एक पहिलं बघा, अगोदर मी तुम्हाला आता बॉइलिंग पॉईंट सांगितलं होतं, रिलेटिव्ह आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सांगतो. कशामुळे इलेव्हेशन होतं? बघा, हे वॉटर आहे, वॉटरमध्ये एक बॉन्डिंग आहे, त्यामध्ये तुम्ही NaCl टाकलो. NaCl जेव्हा वॉटरमध्ये टाकतो, याच्यामध्ये खूप सारं वॉटर टाकतात, तेव्हा त्याने Na+ आणि Cl- फॉर्म करते, म्हणजे दोन आयन्स वेगळे करते. प्लस हे ॲक्वस म्हणजे ह्याच्या भोवती येतात वॉटर,
Na+ असते का, त्याच्या भोवती O येत असते. त्याच्या भोवती वॉटर हे O, पण ॲट अ बॉन्डिंग O, कारण हे प्लस असते. ऑक्सिजन वॉटरमधलं ऑक्सिजन पोलारमध्ये निगेटिव्ह असते. ठीक आहे, हे H2O. ओके, तर हे काय होतं, हे एक बॉन्डिंग फॉर्म करतो कोऑर्डिनेट टाईप बॉन्डिंगमध्ये, आणि तसंच Cl- सुद्धा फॉर्म करतो वॉटरसोबत. पण Cl- जो बॉन्डिंग फॉर्म करतो ना, तो H कडून फॉर्म करतो, H2O कडून, कारण H+ आहे आणि Cl- आहे. आणि अशा प्रकारे हे NaCl ह्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं. मग डिझॉल्व्ह झाल्यानंतर ह्याने जी एक्स्ट्रा बॉन्डिंग फॉर्म केली आहे, ती बॉन्डिंग त्याला स्टेबिलिटी द्यायची थोडीशी द्यायची. मग तुम्हाला आता जेव्हा बॉईल करायचे, जेव्हा तुम्ही आता बॉईल करता, आता सरफेस कमी झालं बरं याचं, कारण ह्या सरफेसवर Na+ आणि Cl- आली, Cl- Na+, Cl- असं सरफेसवर डिझॉल्व्ह झालेल्या फॉर्ममध्ये आहेत, परंतु आहेत ते. तुम्ही वरचं पाणी बघितलं तर तुम्हाला खारं लागतं. म्हणजे आता काय व्हायला लागलं, हे Na+, Cl- सरफेसवर जमा झाले. जेव्हा तुम्ही हीट करायला लागलो, जेव्हा तुम्ही हीट करताय, तेव्हा हे Na+ आणि Cl- काय होऊ देत नाहीत, Na+ आणि Cl- इथं इव्हॅपोरेशन होऊ देत नाही, वाढ होऊ देत नाही वेपरची इथं, कारण हे सरफेस कमी करतात. मग तुम्हाला वेपर तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढे वेपर तर तुम्हाला मिळवायचे आहेत ह्याचे, मग खालून हीट द्यावं लागते, हीट जास्त द्यावं लागते. हीट जास्त दिल्यामुळे टेम्परेचर वाढतं, दॅट इज कॉल्ड एज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हीट जास्त दिल्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढतं, दॅट इज कॉल्ड एज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. जेवढे जास्त सोल्युशनची मोलॅलिटी आहे, जेवढे जास्त NaCl तुम्ही ॲड कराल, आता NaCl हे एक सोल्यूट आहे, असेच खूप सारे सोल्यूट असतात, जेवढे जास्त तुम्ही ॲड कराल तेवढं त्याचं बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. ठीक आहे, चल बघा आता डेरिव्हेशन, आपण डेरिव्हेशन शिकत म्हणून. आय होप यू अंडरस्टँड दिस एक्स्ट्रा बॉन्डिंग इज रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द हीट टू बॉईल द सबस्टन्स, अँड इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू what you can say, also responsible to increase the boiling point. ओके, डेरिव्हेशन जर बघायचं म्हटलं, डेरिव्हेशन मध्ये काय म्हणाल, लेट्स कन्सिडर T0 बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट. TB बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. TB काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे. T0 काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट आहे. ठीक आहे, तर आता जर आपण तुम्ही TB आणि T0 जर बघितलं या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये, तर आपण असं पकडूत म्हणे की हे जे सोल्युशन आहे ते TB जास्त असणार आहे, कारण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट व्हायला लागले, म्हणजे TB जास्त असणार आहे. बघा, मी एक काम करतो, मी चेंज इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे ΔTB पकडतो. ΔTB इक्वल टू TB मायनस T0. TB जास्त आहे ना, कारण वाढ झाली बॉइलिंग पॉईंटमध्ये ड्यू टू ॲडिशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट, म्हणजे आपण म्हणतो ड्यू टू ॲडिशन ऑफ नॉन volatile solute, boiling point increases or elevates, म्हणजे ΔTB, म्हणजे therefore TB is strictly greater than T0. चला मग तुम्ही ΔTB म्हणजे elevation in boiling point. ΔTB is what? ΔTB is called as elevation in boiling point. इथे देतो वाटलं सर, ΔTB इक्वल टू इथे देतो TB मायनस T0. वेपर प्रेशर इकडे काय आहे, इकडे टेम्परेचर. बघा, आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिकला लिक्विड बॉईल होतो. ॲटमॉस्फेरिक म्हणजे 760 mmHg. ॲटमॉस्फेरिक म्हणजे 760. या प्रेशरला आलं, ह्या लिक्विडचं प्रेशर या प्रेशरला आलं, समजायचं लिक्विड बॉईल झाला. फॉर एक्झाम्पल मध्ये काही हे एक आहे, सॉल्वंटचं वेपर प्रेशर आहे. सॉल्वंट या बॉईल झाला, या सॉल्वंटच्या टेम्परेचरला म्हणतो मी T0. ही आहे T0. आता सोल्युशनचं वेपर प्रेशर ह्या टेम्परेचरला येणार नाही का, कारण सोल्युशनमध्ये आपण नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलं आहे.
ड्यू टू ॲडिशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट सोल्युशन लवकर बॉईल होणार नाही आहे, थोडंसं जास्त टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर पुढे जाईल, म्हणजे जवळपास सोल्युशन असं इथं कुठेतरी बॉईल होईल, त्याला म्हणतो मी सोल्युशन. हा जो कर्व आहे ना, हा सोल्युशनचा कर्व आहे. हा जो कर्व आहे तो सोल्युशनचा कर्व आहे. या दोघांचा जो डिफरन्स आहे ना, याला म्हणतात डेल्टा टीबी, and that is equal to this is what, this is a TB minus T naught. बरोबर आहे. हा एवढा कर्व, हे एवढं जे दिसते ना तुम्हाला, हे हा पार्ट, हा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे ड्यू टू ॲडिशन ऑफ NaCl ग्लुकोज, सुक्रोज, तुम्ही काही पण असं टाकल्यामुळं बॉइलिंग पॉईंटमध्ये झालेली वाढ म्हणजे हे आहे TB मायनस T नॉट, दॅट इज डेल्टा TB. आणि हा गॅप जेवढा वाढत जाईल तेवढा बॉइलिंग पॉईंट वाढत जाईल. हा गॅप कोणावर डिपेंड आहे? ह्या नॉन व्होलेटाईल सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशनवर आहे. कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जेवढं जास्त टाकाल, कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त वाढवाल, तेवढं त्याला काय म्हणतो आपण, तेवढं त्याला आपण म्हणतो की ते जे सोल्यूट आहे ना त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला. तर डेल्टा TB इज इक्वल ॲज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. चला, तर डेल्टा TB कोणावर डिपेंड आहे? नॉन व्होलेटाईल सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजे डेल्टा TB is directly proportional to molality of solution. That is the concentration of the solution. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त ना तेवढं डेल्टा TB जास्त. म्हणजे डेल्टा TB इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. ओके, डेल्टा TB KB इज व्हॉट? KB इज व्हॉट? कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? मोलाल इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट. KB मोलाल elevation in boiling point constant, KB. Okay, KB is what? Molar elevation in boiling point constant. आणि डेल्टा TB काय? डेल्टा TB आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, त्याच्यामधली वाढ. ओके, KBचं दुसरं एक नाव आहे बरं का, KB इज ऑल्सो कॉल्ड एज इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा आपण म्हणतो त्याला. ओके, तर अशा प्रकारे हे कॉन्स्टंट आहे, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा अशा प्रकारे कॉन्स्टंट म्हणतो. तर हे जे काही कॉन्स्टंट आहे याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज डिपेंड असतात सॉल्व्हंटवर. सॉल्व्हंटच्या इंटरमॉलिक्युलर प्रोसेस, बॉन्डिंग, ह्या सगळ्या गोष्टीवर या व्हॅल्यू KBच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. ते आपल्याला कॉन्स्टंट मिळतात त्या व्हॅल्यू. ओके, किंवा काढा म्हणलं तर बाकीच्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये टर्म्स मोलॅलिटी आणि डेल्टा TB दिलं तर KB काढू शकतो. KBचं युनिट पण आहे. कसं युनिट आहे बघा आता, KB इक्वल टू काय झालं? KB इक्वल टू डेल्टा TB डिवाइडेड बाय मोलॅलिटी झालं. आपला डेल्टा TBचं युनिट काय आहे? केल्विन आहे. मोलॅलिटीचं युनिट काय? मोल पर kg आहे. पर kg वर गेलं म्हणजे केल्विन किलोग्रॅम डिवाइडेड बाय मोल, म्हणजे ह्याचं युनिट असं होते, युनिट होते ह्याचं युनिट केल्विन किलोग्रॅम पर मोल, असं ह्याचं युनिट होते. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि युनिट आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आणि विचारू शकतात, विचारायला असेल नसेल पण इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट गोष्ट असेल ही आहे. ठीक आहे, तर आता ह्याला आपण थोडंसं वाढवू शकतो, इन्क्रीमेंट करू शकतो यांची एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटची. कसं या फॉर्म्युल्याला वाढवू शकतो? आपल्या सगळ्यांना मोलॅलिटीचं माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला? मोलॅलिटी म्हणजे काय आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आपण इनिशियली शिकलो बघा. चॅप्टर सुरुवात होत असताना आपण मोलॅलिटीचा फॉर्म्युला शिकलेला आहे. ठीक आहे, तर चॅप्टर सुरुवात होत असताना मोलॅलिटीचा जो फॉर्म्युला आपण शिकलेला आहे तो फॉर्म्युला जर पुट केला तर हा जो हे आहे काय म्हणतो आपण त्याला, हा जो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे तो अजून ब्रॉड होऊन जाईल, जास्त आपल्याला ते मिळेल. आय होप यू अंडरस्टँड द ग्राफ. ग्राफ तुम्हाला कळाला असेल, कारण जेवढं जास्त हे जो दोनचा डिफरन्स हे वाढेल तेवढं काय वाढेल, तेवढं आपलं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट वाढेल. चला, तर बघा मी थोडंसं हे करून आपण त्या फॉर्म्युल्याला थोडं जास्त शिकूत म्हणून. बघा, डेल्टा TB इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. तर बघा, डेल्टा TB इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी काय? W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. लक्षात घ्या, ही जे सोल्यूट आहे ना हे असं आहे, नॉन व्होलेटाईल आहे आणि विच डज नॉट अंडरगो डिसोसिएशन और असोसिएशन. तिचे पार्टिकल कॉन्स्टंट राहतात. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही कशावर डिपेंड आहे? ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे आपल्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर.
सोल्यूट पार्टिकल बदलू शकतात किंवा जर डिसोसिएशन झालं, जर असोसिएशन झालं तर. पण डिसोसिएशन असोसिएशन जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला काय लक्षात घ्यावं लागते, तर आपल्याला असा सोल्यूट घ्यावा लागते की विच डज नॉट अंडरगो डिसोसिएशन. आता मी तुम्हाला NaCl म्हणलो, पण NaCl डिसोसिएट होतो, त्यामुळे आपल्याला त्याची एक्सपेक्टेड डेल्टा TB आणि आपल्या फॉर्म्युल्यानुसार काढलेली आणि ॲक्च्युअल तुम्ही थर्मोमीटर टाकून जर मेजर केली तर फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपण थोडंसं ह्याच्यामध्ये असे सोल्यूट घेतले पाहिजे की ज्यांचा डिसोसिएशन किंवा असोसिएशन होत नाही आफ्टर ॲडिशन इन द सॉल्वंट. ओके, तर अशी सोल्यूट आपण इथं घेतली पाहिजे. तर आता हे झालं आपला फॉर्म्युला, ते ह्याचं युनिट झालं. आता एक आपण छोटासा प्रॉब्लेम बघू सो दॅट वी कॅन जज दिस इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, छोटासा प्रॉब्लेम बघू आपण. हे आपला फॉर्म्युला आहे, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आणि हे डेरिव्हेशन, आय होप यू अंडरस्टँड. हे ग्राफ तुम्हाला माहिती आहे, आताच मी रफ केलेला आहे, तुम्ही तो वापस जाऊन सुद्धा बघू शकता. चला, डेरिव्हेशन KB W20,000 डिवाइडेड बाय M2 W1. चला, आता पुढचं काय आहे, पुढचं आहे डेरिव्हेशन डेल्टा TB इक्वल टू KB W20,000 डिवाइडेड बाय M2 W1. तर या पर्टिक्युलर केसमध्ये आपण असं अंडरस्टँड करू शकतो डेल्टा TB मध्ये किंवा याच्यामध्ये एक सिंपल पॉईंट आहे. काय सिंपल पॉईंट, तर एक प्रॉब्लेम जो आपल्याला फॉर्म्युला जज करण्यासाठी, समजा लेट्स कन्सिडर 90 ग्रॅम ऑफ ग्लुकोज डिझॉल्व्ड इन समजा त्याच्या काहीतरी प्रमाणामध्ये समजा ठीक आहे, 450 ग्रॅम ऑफ H2O वॉटरचा तर बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहित असते 100 डिग्री सेल्सिअस, ते पाठच ठेवायचं वॉटर. फाइंड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असं म्हणले आपल्याला, बॉइलिंग पॉईंट. ओके, काढा म्हणले इफ KB फॉर वॉटर इक्वल टू 1.86 समजा केल्विन किलोग्रॅम पर मोल, असं काहीतरी आहे आपल्याला. फक्त 1.8 देतो मी. हे ऍक्च्युअली मला पाठ नाही बरं का, हे जस्ट मी अप्रॉक्सिमेट पकडून द्यायला लागलो तुम्हाला, पण हे घेऊन डाटामध्ये तुम्हाला मिळून जात असते ऍक्च्युअली. ओके, तुम्ही असं म्हणसाल नाही तर की प्रत्येक वेळेस वॉटरच्या केबीची किंमत हीच असेल, कदाचित हीच असेलच, परंतु थोडी बहुत इकडे तिकडे होऊ शकते. चला, तर काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे आपला. इथे तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता. डेल्टा TB इक्वल टू अगोदर डाटा आपल्याला घेऊन, डाटा काय डेल्टा TB काढायचं आपल्याला. फाइंड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे काढायचं. T0 किती आहे आपल्या वॉटरसाठी 100 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन असं तुम्ही म्हणू शकता. W2 किती आहे, W2 आहे हे बघा 90 ग्रॅम आहे बघा, ग्लुकोज सोल्यूट आहे आपलं. आणि M2 ग्लुकोजचं वेट 180 असते, 180 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, तर हे झालं KB किती आहे दिलेलं आहे 1.8 झालं. आपल्याला काढायचे डेल्टा TB इक्वल टू फॉर्म्युला तर माहिती आहे आपला, आत्ताच झालेला आपला फॉर्म्युला. KB 1.8 इंटू 90 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 किती आहे 180 इंटू W1 किती आहे 450. बघा, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल. ठीक आहे, काय उरलं आता 5 1 5 5 2 10 9 5 45 9 उरले, 9 1 9 10 झाले इथं. चला, हे 10 ला मी इथं मल्टिप्लाय करतो, हे झालं 18. थोडंसं पुढे घेतो, 10 गुणिले 1.8 म्हणजे 18 गुणिले 2 डिवाइडेड बाय 18, कारण हे 2 शिल्लक राहिलं, 18 कटले म्हणजे डेल्टा TB किती आलं 2 आलं. दॅट्स इट. 2 केल्विन आहे बरं का हे, म्हणजे 100च्या ऐवजी त्या वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 असायला पाहिजे होता. तर तो आपण 90 ग्रॅम ग्लुकोज 450 ग्रॅम वॉटरमध्ये ॲड केल्यामुळं 2 केल्विन वाढला. म्हणजे किती झाला, म्हणजे तो बघा आपण असं पण काढू शकतो किती झाला ते. हे आपल्याला माहीत पाहिजे फक्त डेल्टा TB इक्वल टू काय आपल्याला
टी बी मायनस टी नॉट आहे. आपल्याला टी बी काढायचे, डेल्टा टी बी 2 आहे, इक्वल टू टी बी किती आहे काढायचे, मायनस टी नॉट किती आहे 100 आहे, 100 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन, कोणते बी घेऊ शकता तुम्ही, काय फरक पडत नाही. तर हे 273 इकडे आलं, 275 झालं, टी बी इक्वल टू 275 केल्विन, दॅट्स इट. 2 न वाढलं, किंवा 100 घेतला असता तर 102 डिग्री सेल्सिअस आलं असतं. कोणतेही घेतला काहीच फरक पडत नाही. आता हे तर सिंपल झालं. ते कधी कधी उलटं विचारतात. ठीक आहे, उलटं काय विचारतात की हे सगळं देतात, के बी देतात, वाढ किती झाली देतात आणि M2 विचारतात. M2 विचारली काय करायचं, या M2 ला इकडे आणायचं, डेल्टा टी बी इकडे आणायचं. म्हणजे कोणता सुरू काढा म्हणतात, मॉलिक्युलर मास असते त्याचं MCQ मध्ये, मॉलिक्युलर मास देतात आपल्याला काढावं लागतं आणि मॉलिक्युलर मासनुसार मग MCQ असतात आपल्याला, ते MCQ चूज करावं लागतात बरं का. तर ते इथं फायदा आहे. म्हणजे मोस्टली इथं असंच विचारतात, मॉलिक्युलर वेट विचारतात. मॉलिक्युलर वेट इकडे घेऊन जायचं, हे खाली आणायचं, मॉलिक्युलर वेट काढायचं. समजा तुम्ही मॉलिक्युलर वेट माझं 180 आलं तर काय असेल, C6H12O6 ऑप्शन असेल तर समजून घ्यायचं हे ह्याचं 180 वेट आहे. किंवा असं बी येऊ शकते, युरिया 60 आहे, 60 ऑप्शन, समजा 60 मॉलिक्युलर वेट आलं आणि जर युरिया असेल तर युरिया किंवा ॲसिटिक ॲसिड ह्यांचं वेट 60 आहे. काय काय ॲटॉमिक वेट मॉलिक्युलर वेट पार्टच ठेवायचे आपल्याला, खूप गरजेचे पडतात ते. चला, तर दिस इज व्हॉट, दिस इज द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आर्टिकल that you finishes here. Okay, I hope you understand it very easily. We have the MCQs, you also perform the MCQ, you can enjoy this. Bye.